हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. सध्या बरेच विद्यार्थी पूर्वपरीक्षा पास झालेले आहेत. क्लर्कची जी पूर्वपरीक्षा आहे ती तुम्ही पास झालेला आहात. अशा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. यावेळेस भरपूर जणांना संधी मिळत आहे मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्याची. मुख्य परीक्षा देणं ही ॲक्च्युली एक अचीवमेंट असते. कोणत्याही परीक्षेची पूर्वपरीक्षा थोडीशी टफ असते, कारण मुख्य परीक्षा देण्याची संधी सर्वांनाच मिळते असं नाही. मग आता आपल्याला ती संधी मिळालेली आहे, तर त्या संधीचं सोनं कसं करायचं, यामध्ये यश कसं मिळवायचं, हे मात्र आता आपल्या हातात आहे. आपल्याला कोणी असं म्हणायला नको की हे काय कट ऑफ कमी लागला त्यामुळे लकी आहेस, तू पास झाला. या परीक्षेची रिक्वायरमेंट ती होती. या जाहिरातीचा रिझल्ट ऑफिशियली लागलेला आहे. त्याच्या रिक्वायरमेंटनुसार तो रिझल्ट लागलेला आहे. त्यात आपण स्वतःला कमी समजण्याचं कारण नाही. किंवा जर कोणी तुम्हाला असं म्हणत असेल की कट ऑफ कमी लागला म्हणून तू पास झालेला आहे, तर अशा लोकांपासून आत्ताच लांब व्हा. कारण अशी जी डिमोटिवेट करणारी लोकं आहेत, आपल्या क्षमतेवरती डाऊट घेणारी लोकं आहेत, त्यांच्यापासून आता आपण लांब राहायचं. कारण आता तुम्हाला मुख्य परीक्षा पास व्हायची असेल तर अशा डिस्ट्रॅक्शन्सपासून स्वतःला सेफ ठेवायला शिका. स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढेल, आपला जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल, क्वांटिटीपेक्षा तुम्ही क्वालिटेटिव्हली किती छान आउटपुट देऊ शकता. तुम्ही जे इन्व्हेस्ट करत आहात, तुमची मेहनत, तुमचा वेळ, तुम्ही जे काही स्वप्न बघितलेली आहेत ती आता पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे इनपुट्स देत आहात त्याचे आउटपुट म्हणजेच तुम्हाला जो रिझल्ट मिळणार आहे, त्यासाठी आता आपण एकाग्रतेने काम करण्याची गरज आहे. जास्तीत जास्त सरावाची, प्रॅक्टिसची गरज आहे. तुम्ही बाकीच्या विषयांची तयारी करायला सुरुवात केली असेल, नाहीतर आता फार तर आठवड्याभराचा वेळ घ्या. त्यानंतर मात्र आता तुमची गाडी थांबली नाही पाहिजे. थेट मुख्य परीक्षेनंतरच आता तुम्ही विश्रांती घेणार. सध्या जी आपली मुख्य परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी इंग्लिश विषय हा पेपर 1 मध्ये कंपल्सरी आहे आणि 50 मार्कांचा तो खूप म्हणजे जास्त वेटेज असणारा तो टॉपिक आहे. त्यामुळे इंग्लिश विषयाची तुम्हाला बेसिकपासून एकदम छान सोप्या पद्धतीने करायची असेल तर तुम्ही आजच ग्रामर सेंटरला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर जवळजवळ 65 ते 70 व्हिडिओज आहेत की जे तुम्हाला अगदी बेसिक इंग्लिशमध्ये कसं असतं, प्रोनाऊन्स काय असतात, प्रिपोजिशन्स काय असतात, आर्टिकल्स काय असतात किंवा भरपूर वेगवेगळे नियम कव्हर केलेले आहेत. इंग्लिश भाषेचा जो न्यूनगंड आहे, आपल्या महाराष्ट्रातले 70% विद्यार्थी असे आहेत की आम्हाला बाकीच्या सगळ्या विषयांमध्येच चांगले मार्क मिळतात, आम्ही एखादी ठराविक लेवल अचीव करू शकतो, पण आम्हाला इंग्लिश समजतच नाही. आणि मग ते इंग्लिश समजून घेण्याच्या ऐवजी तुम्हाला नियमच ट्रिक्स म्हणून सांगितले जातात आणि तुम्ही त्याच्यावरती सुद्धा विश्वास ठेवता. त्याच्यामुळे इंग्लिश भाषेचे जे नियम आहेत ते आता आपल्याला पक्के करायचे आहेत. तुम्हाला ॲप्लिकेशन कसं करायचं यासाठी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून आपण जे सराव करत असतो, आपले जे लेक्चर्स असतात ते कंडक्ट केले जातात. त्यामुळे तुम्ही आपले लेक्चर्स रेग्युलरली फॉलो करा. आधीचे व्हिडिओज आहेत त्याचे प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर बनवून ठेवलेले आहेत. त्या प्लेलिस्टमधले व्हिडिओज तुम्ही एकामागे एक बघू शकता. त्याचबरोबर व्होकॅबलरी, ग्रामरचे टॉपिक्स, टेन्सचा आपला एक छान इंटरेस्टिंग सेक्शन चालू आहे. त्याचबरोबर PYQचं सुद्धा आता आपण ॲनालिसिस करायला सुरुवात करूयात. त्यामुळे इंग्लिश ग्रामरच्या तयारीसाठी 50 पैकी तुम्हाला आरामात 35 ते 40 मार्क आरामात मिळणार बेसिक. आणि तुम्ही जर आणखी थोडी मेहनत केलीत तर तुम्ही खूप जास्त चांगल्या पद्धतीचे स्कोअर करू शकता. आणि खरंच हा विश्वास ठेवा की इंग्लिश हा विषय जो आहे हा सिलेबस वास्ट नाही आहे. इंग्लिश हा विषय सोपा आहे. तो अभ्यास केला, समजून घेतला तर खरंच तुम्हाला इंग्लिशचे प्रश्न आरामात सुटतील. महाराष्ट्रातल्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच करणं परवडत नाही त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्वरूपात रोज काहीतरी अभ्यास व्हावा इंग्लिशचा, या हेतूने आपण हा ग्रामर सेंटरचा चॅनल चालू केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे पण फक्त इंग्लिशचा कॉन्फिडन्स नसेल, अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल जास्तीत जास्त पोहोचवा. कारण यावेळेस 95,000 विद्यार्थी पास झालेले आहेत आणि त्या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांना पुढे जाऊन यश मिळावं, त्यांच्या मेहनतीमध्ये आपलाही थोडासा खारीचा वाटा असावा, म्हणून हा चॅनल तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. ग्रामरची जी टॉपिक वाईज सिरीज आपण चालू केलेली त्यातला आज आपण प्रोनाउन्स हा टॉपिक सुरू करत आहोत. लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी एक छोटंसं कोट सांगते तुम्हाला. APJ अब्दुल कलाम सरांनी खूप छान म्हटलेलं आहे, डोंट टेक रेस्ट आफ्टर युअर फर्स्ट विक्ट्री बिकॉज इफ यू फेल इन सेकंड मोर लिप्स आर वेटिंग टू से दॅट युअर फर्स्ट विक्ट्री वॉज जस्ट लक. त्यामुळे मेहनत करायचं थांबवायचं नाही, आपल्याला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत.
आपल्या चॅनलवर आज जर कोणी पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर ग्रामर सेंटर बाय प्रगती सुतार नावाचा आपला ॲक्च्युली टेलिग्राम चॅनल होता. त्या चॅनलवरती मी MCQs पोस्ट करायला सुरुवात केली होती. त्या MCQsचं एक्सप्लेनेशनसुद्धा अवेलेबल व्हावं म्हणून हा आपला यूट्यूब चॅनल मी चालू केलेला आहे. नाउन्स हा टॉपिक आपण ऑलरेडी बघितलेला आहे. आजच्या लेक्चरची सुरुवात करण्याच्या आधी फक्त आपण लास्ट नाउनमध्ये जे होमवर्क क्वेश्चन दिलेला होता त्याचे एकदा आन्सर बघूयात. नाउन्सच्या लेक्चरमध्ये नाउन्सची जी सिरीज आपण कंडक्ट केलेली त्या सिरीजमध्ये एक क्वेश्चन दिलेला होता. प्रत्येक लेक्चरच्या शेवटी एक होमवर्क क्वेश्चन असतो. त्या होमवर्क क्वेश्चनचा आन्सर या लेक्चरमध्ये बघूयात. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट फॉर्म ऑफ नाउन. सेंटेन्स आहे ही इज अ प्रोफेशनल डॅश प्लेयर. ऑप्शन्स आहेत बिलियर्ड्स, जिम्नॅस्टिक, ॲक्वॅटिक. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, बिलियर्ड्स. मागचं जे नाउनचं लेक्चर आहे त्याची लिंक वरती आय बटनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी त्या लेक्चरमध्ये आपण ज्यावेळेस एक्सप्लेनेशन बघत होतो त्यावेळेस मी सांगितलं होतं की काही खेळ असतात त्या खेळांची जी नावं आहेत ती प्लुरल नाउन्ससारखी दिसतात. म्हणजे बिलियर्ड्स म्हणायचं असतं, जिम्नॅस्टिक्स, ॲक्वॅटिक्स असे हे काही खेळांची नावं असतात. त्यामुळे आपल्याला इथे बिलियर्ड्स हे प्रॉपर करेक्ट फॉर्म ऑफ नाउन वापरणं गरजेचं होतं. नाउनचं डिटेलमध्ये लेक्चर अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती. त्याची एक प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे. ते लेक्चर तुम्ही एकदा नक्की बघा. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोनाउन्सचा अभ्यास करणार आहे. प्रोनाउन्स म्हणजे काय अगदी आपण त्या डेफिनेशनपासून सुरुवात करूयात. प्रोनाउनची डेफिनेशन काय आहे तर नाउन ऐवजी वापरलेला शब्द. नाउन ऐवजी वापरलेला शब्द म्हणजे काय प्रोनाउन. मग आपण आता नाउन वापरलेले असताना परत प्रोनाउन वापरण्याची गरज काय असते. कारण आपण ज्यावेळेस एखादं नाउन रिपीटेडली वापरतो त्यावेळेस ते संभाषण योग्य वाटत नाही. बोलण्यामध्ये तोचपणा येतो ते पण आपल्याला चांगलं वाटत नाही. त्यामुळे आपण प्रोनाउन्सचा वापर केलेला असतो. नावाचं रिपिटेशन होऊ नये म्हणून आपण ते प्रोनाउन्स वापरलेले असतात. प्रोनाउन्सचे टाईप्स असतात. आपण सगळ्या टाईप्सचा अभ्यास करूयात. पहिलं आहे पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन्समध्ये आय, वी, ही, शी, इट, दे आणि यू हे जे प्रोनाउन्स आहेत हे सगळे आहेत पर्सनल प्रोनाउन्स. कारण आपण त्यांना व्यक्तीसाठी वापरतो बरोबर. आता या सगळ्या प्रोनाउन्सचा फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन असा आपण उल्लेख करतो. हे जे आहेत फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन हे काय असतं, आपण ते कधी वापरतो याबद्दल आपण टेन्सच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्याची लिंक वरती आय बटनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ते लेक्चर तुम्ही एकदा हे लेक्चर झाल्यानंतर बघून घ्या. हे जे पर्सनल प्रोनाउन्स आहेत हे आपण नावाच्या ऐवजी वापरतो म्हणजे एकाच वाक्यात नावाचं रिपिटेशन होऊ नये म्हणून. आता आपण फॉर एक्झाम्पल बघूयात की शुभम. शुभम हे एक नाव आहे आणि त्या नावाचं आपल्याला रिपिटेशन अवॉइड करायचं असेल तर त्याऐवजी आपण ही हे प्रोनाउन वापरू शकतो बरोबर. आपण एक साधारण एक सीन कसा असतो ते बघूयात. जर आपण म्हटलं की माझ्या भावाचं नाव शुभम आहे. शुभम IT कंपनीमध्ये काम करतो. शुभम 28 वर्षांचा आहे. शुभम रोज सकाळी जिममध्ये जातो. म्हणजे या पद्धतीने मी शुभम या नावाचं रिपिटेशन सारखं करणं हे कम्युनिकेशनमध्ये थोडंसं चांगलं वाटत नाही. त्यामुळे आपण नावाऐवजी वापरलेला शब्द असतो तो असतो प्रोनाउन. आणि शुभम हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि त्यामध्ये मेलसाठी आपण ही हे प्रोनाउन वापरतो. ओके, अशा पद्धतीने आपण प्रोनाउन्स वापरत असतो. आय गेस इतकं बेसिक तरी सगळ्यांना माहितीच असेल पण तरीसुद्धा आपण ते आपल्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे प्रोनाउन्स असतात त्यांचे आपण सिंग्युलर आणि प्लुरल असे पण प्रकार करत असतो. सिंग्युलर प्रोनाउन्स म्हणजे जे एकवचनी करता दाखवतात. आता आय असेल किंवा मग ही, शी, इट आणि यू हे सिंग्युलर असतात. त्याच पद्धतीचे प्लुरल प्रोनाउन्स कोणते कोणते आहेत तर दे आणि यू, त्याच पद्धतीचं वी. हे जे 3 प्रोनाउन्स आहेत हे आपण प्लुरलमध्ये वापरतो. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे प्रोनाउन्स असतात यांना आपण यांच्या ज्या केसेस असतात त्या बघूयात. ज्यावेळेस आपण नॉमिनेटिव्ह केस म्हणतो यावेळेस जे प्रोनाउन जसंच्या तसं वापरलेलं आहे तो कर्ता म्हणून जर काम करत असेल तर ते असतं नॉमिनेटिव्ह केसमधलं प्रोनाउन. प्रोनाउनमध्ये ऑब्जेक्टिव्ह केससुद्धा असते आणि पझेसिव्ह केससुद्धा असते. आपण प्रत्येक प्रोनाउनची ऑब्जेक्टिव्ह केस आणि पझेसिव्ह केस काय आहेत ते एकदा समजून घेऊयात. मी जर आय हा कर्ता वापरला असेल तर त्याची ऑब्जेक्टिव्ह केस ही मी असेल. ओके, आणि पझेसिव्ह केस इज माय किंवा मग माइन. वी या प्रोनाउनसाठी ऑब्जेक्टिव्ह केस आहे अस आणि पझेसिव्ह केस आहे आवर. यू या प्रोनाउनसाठी ऑब्जेक्टिव्ह केस आहे यू आणि पझेसिव्ह केस आहे युअर. त्याचप्रमाणे ही
या प्रोनाउनसाठी ऑब्जेक्टिव्ह केस आहे हिम आणि पॉझेसिव्ह केस आहे हिज. शी या प्रोनाउनची ऑब्जेक्टिव्ह केस आहे हर आणि पॉझेसिव्ह केस सुद्धा आहे हर. दे या प्रोनाउनसाठी ऑब्जेक्टिव्ह केस आहे देम आणि पॉझेसिव्ह केस आहे देअर. स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्या देअरचं. आणि इट या प्रोनाउनसाठी ऑब्जेक्टिव्ह केस आहे इट आणि त्याची पॉझेसिव्ह केस आहे इट्स. या ठिकाणी आपण ॲपॉस्ट्रोफी एस देत नाही, ठीक आहे. त्यामुळे हे थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन बघा. पर्सनल प्रोनाउन्स त्यांच्या ज्या केसेस आहेत त्या आपण बघितल्या. आता आपण बघूयात डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. डेमॉन्स्ट्रेशन दाखवण्यासाठी असतं, बरोबर. दर्शक सर्वनाम आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. सो हे काय असतात, यामध्ये कोणते कोणते प्रोनाउन्स येतात. एकतर दॅट किंवा मग धिस. धिस म्हणजे हे आणि दॅट म्हणजे ते. जवळची वस्तू दाखवायची असेल तर आपण धिस म्हणणार आणि लांबची गोष्ट दाखवायची असेल तर आपण काय म्हणतो, दॅट. धिसचं प्लुरल काय असतं, दीज. आणि दॅटचं प्लुरल काय असतं, दोज. ओके, या गोष्टी खूप बेसिक आहेत, गरजेच्या आहेत. पुढे आपण ज्यावेळेस क्वेश्चन्सचे एक्सप्लेनेशन बघू त्यावेळेस याचा रेफरन्स येईलच. रिलेटिव्ह प्रोनाउन्समध्ये कोणते कोणते प्रोनाउन्स येतात, हू, हुज, हुम, ठीक आहे. त्यानंतर विच, दॅट असे काही प्रोनाउन्स आहेत जे आपण रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणून वापरतो. रिलेटिव्ह प्रोनाउन्स कधी गरजेचे असतात, ज्यावेळेस आपण वाक्यात एक रेफरन्स दिलेला असतो, एखाद्या नाऊनबद्दल आपण बोललेलो असतो आणि त्याचा पुढे संदर्भ आपल्याला देत असताना आपल्याला हे प्रोनाउन्स वापरावे लागतात. ओके, हू, हुम, हुज हे जे प्रोनाउन्स आहेत हे शक्यतो सजीव गोष्टींसाठी किंवा मग व्यक्तींसाठी वापरलेले असतात, ठीक आहे. शक्यतो ॲनिमल्ससाठी वगैरे हू हे प्रोनाउन वापरायचं नाही इंग्लिश ग्रामरमध्ये. आता आपण ज्यावेळेस आपल्या घरात एखादा डॉग पाळलेला असतो तर आपण त्याला जसं काही तो आपला फॅमिली मेंबर आहे असं समजून तो वगैरेच म्हणतो. त्यामुळे ही चूक ग्रॅमॅटिकली होऊ देऊ नका. ज्यावेळेस आपल्याला वाक्य दिलेलं असतं त्यावेळेस व्यक्तींसाठी शक्यतो हू हे प्रोनाउन वापरायचं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर विच हे प्रोनाउन आहे, हे आपण व्यक्तींसाठी पण वापरू शकतो, ॲनिमल्ससाठी सुद्धा वापरू शकतो किंवा मग एखाद्या निर्जीव गोष्टीसाठी सुद्धा वापरू शकतो. आणि दॅट हे जे प्रोनाउन आहे हे सुद्धा आपण रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरतो. याचे जे वाक्यरचना आहेत त्या आपण नंतर क्वेश्चन आन्सर्समध्ये बघूयात. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स हा आणखीन एक टाईप आहे प्रोनाउन्सचा. यामध्ये फार सिंपल गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, ज्यावेळेस आपण प्रश्न विचारण्यासाठी काही गोष्टी विचारत असतो, प्रश्न विचारताना जे शब्द वापरतो त्या सगळ्या WH टाईप वर्ड्सचा आपण इथे समावेश करणार आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्समध्ये. ओके, यामध्ये मग काय काय असतील, व्हॉट, विच, व्हेन, व्हाय, हू अशा प्रकारचे सगळे WH टाईप वर्ड्स हे आपले इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणून सुद्धा वापरलेले असतात. आता आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. हा थोडासा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनमध्ये कधी कधी प्रोनाउनच्या शेवटी सेल्फ हा शब्द दिसतो आणि अनेक वचन असेल तर काय असणार आहे, सेल्व्स. ओके, आपण उदाहरणं बघूयात. जर आता मी म्हटलं आय तर आपण या प्रोनाउनसाठी माय सेल्फ हे प्रोनाउन वापरतो, जे असेल रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. ज्यावेळेस आपल्याला एम्फसिस दाखवायचा असतो एखाद्या गोष्टीवर, एखाद्या कर्त्यावर, म्हणजे हे मी स्वतः केलं असं ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असतं, त्या प्रोनाउनला थोडंसं हायलाईट करण्यासाठी, त्या प्रोनाउनला थोडं महत्त्व देण्यासाठी आपण हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स वापरत असतो. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आणि एम्फेटिक प्रोनाउन्स असे दोन्ही पद्धतीने आपण ह्याला कन्सिडर करतो. त्या दोघांमध्ये स्लाइट डिफरन्स आहे, तो आपण नंतर डिस्कस करूयात आपल्या लेक्चरमध्ये. मात्र हा सुद्धा एक प्रोनाउनचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यू हे जर प्रोनाउन आपण एकवचनी वापरलं तर आपण त्यासाठी युअर सेल्फ असं त्याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन बनवणार आणि यू हे प्रोनाउन आपण जर प्लुरल वापरलं असेल तर आपण युअर सेल्व्स असं आपण त्याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन बनवत असतो. आता आपण आपल्या लेक्चरच्या क्वेश्चन आन्सर्सला सुरुवात करूयात आणि त्यामध्ये मग आपले जे नियम असतील ते आपण कव्हर करूयात. आजच्या लेक्चरमधला आपला पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्रोनाउन्स आर पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. बरं, पॉझेसिव्ह प्रोनाउन्स काय असतात ते आपण बघूयात. आता मगाशी आपण ॲक्च्युली डिस्कस केलेलं आहे, पण पॉझेसिव्हचा अर्थ काय असतो, एखाद्या गोष्टीवरती आपला ताबा असणं किंवा ती गोष्ट आपण ओन करतो, म्हणजे त्या गोष्टीवरती आपला कंट्रोल आहे अशा पद्धतीने. माझा, माझी, माझे, त्याचा, त्याची, त्याचे, जिथे आपल्याला चा, ची, चे हे प्रत्यय येतात त्या ठिकाणी आपण पॉझेसिव्ह प्रोनाउन आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे, मग आता यामध्ये आपण प्रोनाउन्स बघितलेत तर ऑप्शनमध्ये आहे देअर, ऑप्शन बी मध्ये देअर दिलेलं आहे पण स्पेलिंग वेगळं आहे, ऑप्शन सी आहे हिम आणि ऑप्शन डी आहे यू. यामध्ये पॉझेसिव्ह प्रोनाउन असलेला ऑप्शन आहे ऑप्शन ए देअर. देअरचा अर्थ काय होईल, त्यांचा
किंवा त्यांचे, ठीक आहे, त्यांचा, त्यांची, त्यांचे या अर्थाने आपण देअर हे प्रोनाउन वापरत असतो. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज. ऑप्शन्स आहेत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, पर्सनल प्रोनाउन्स, सिम्पल प्रोनाउन्स किंवा मग प्रोनॉमिनल ॲडजेक्टिव्स. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, प्रोनॉमिनल ॲडजेक्टिव्स. प्रोनॉमिनल ॲडजेक्टिव्स आणि पॉझेसिव्ह प्रोनाउन यामध्ये काय डिफरन्स आहे ते आता आपण बघूयात किंवा हे कसे असतात त्याबद्दल अभ्यास करूयात. प्रोनॉमिनल ॲडजेक्टिव्सबद्दल सुरुवातीला आपण ज्यावेळेस माहिती घेतो त्यावेळेस ॲडजेक्टिव्सची डेफिनेशन एकदा आपण बघूयात. नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल अधिक माहिती देणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह. बरोबर, नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द. फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं माय लॅपटॉप, तर आपण इथे लॅपटॉप या शब्दाबद्दल अधिक माहिती कशात दिलेली आहे, माय या प्रोनाऊनमध्ये. बरोबर, माझा लॅपटॉप इथे काय आहे, नाऊन वापरलेलं आहे. आणि प्रोनॉमिनल ॲडजेक्टिव्स जे असतात म्हणजे हे ॲडजेक्टिव्हचं सुद्धा काम करतात आणि हे पॉझेसिव्ह प्रोनाउन्स सुद्धा असतात. माय म्हणजे माझा, ही आपली पॉझेसिव्ह केस आहे प्रोनाउनची. बरोबर, आणि पॉझेसिव्ह केस तर आहे आणि त्याचबरोबर याच्या पुढे नाऊन सुद्धा दिसत आहे म्हणून आता हे प्रोनॉमिनल ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे. म्हणजे ही जी प्रोनाउन आहेत ही ॲडजेक्टिव्सची सुद्धा कामं करतात, त्यामुळे आपण ह्याला काय म्हणतो, प्रोनॉमिनल ॲडजेक्टिव्स. ओके, यामध्ये एक बेसिक डिफरन्स आहे, ती म्हणजे जर मला म्हणायचं असेल ही इज माय फ्रेंड, तर इथे या वाक्यात आपण प्रोनॉमिनल ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे. पण जर आपल्याला माय या शब्दानंतर जर नाऊन नसेल वापरायचं तर ती जी पॉझेसिव्ह केस असते ती वेगळी असेल. फॉर एक्झाम्पल असं जर म्हटलं आपण ही इज फ्रेंड ऑफ माईन, म्हणजे या ठिकाणी मी माईन हे पॉझेसिव्ह प्रोनाउन वापरलेलं आहे. माईन हे कधीही प्रोनॉमिनल ॲडजेक्टिव्ह असू शकत नाही, कारण हे आपण नेहमी वाक्याच्या शेवटी घेतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यानंतर कुठल्याही पद्धतीचं नाऊन किंवा प्रोनाउन आपल्याला वाक्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे हा एक खूप खूप इम्पॉर्टंट रूल आपण कव्हर करत आहोत की जे प्रोनॉमिनल ॲडजेक्टिव्स असतात ते जेव्हा वापरलेले असतात त्यावेळी त्या पॉझेसिव्ह प्रोनाउन नंतर आपल्याला एखादं नाऊन आपल्या वाक्यामध्ये दिसतं. ठीक आहे, हा एक फरक आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन्स आणि प्रोनॉमिनल ॲडजेक्टिव्समधला. बेसिकली दोघंही एकाच प्रकारचे काम करतात. एखाद्या गोष्टीचा ताबा आहे, माझी गोष्ट आहे, ओन करतो आपण ती गोष्ट, हे दाखवणारेच हे प्रोनाउन्स असतात. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर 242चं आन्सर आहे ऑप्शन डी. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. Question number 243. Use the correct form of pronoun to fill in the blank. The army is in revolt and dash arrested the general. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा कीवर्ड आहे आपल्यासाठी. मला काही विद्यार्थ्यांचे रिप्लाय आले होते की मॅडम तुमच्यामुळे आम्हाला आता कीवर्ड्स समजायला लागले आहेत. ॲक्च्युली अभिनंदन तुमचं की तुम्ही या गोष्टीसाठी तेवढं सिरियसली माझे लेक्चर्स बघितले, फॉलो करताय. कारण कीवर्ड्स तुम्हाला जर समजले तर तुम्ही ॲक्च्युली खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रश्न टॅकल करू शकता आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता एक सिम्पल गोष्ट आहे, हा सेंटेन्स, हे जे वाक्य दिलेलं आहे आपल्याला, हा जो क्वेश्चन आहे आपला, यात इथे जी आपल्याला कीवर्ड मिळालेला आहे हा करेक्ट आहे. आपल्याला प्रश्न कुठे विचारला आहे, फिल इन द ब्लँकच्या ठिकाणी. इथे आपल्याला जे भरायचं असेल त्याबद्दल मात्र आपण कन्फ्युजनमध्ये जाऊ शकतो, पण त्यांनी ऑलरेडी प्रश्नात इज हा शब्द दिलेला आहे जो सिंग्युलर आहे. ओके, तुम्हाला जर हेल्पिंग वर्ब्स कसे वापरायचे किंवा हेल्पिंग वर्ब्स कसे असतात, प्लुरल कुठले, सिंग्युलर कुठले, कधी कोणतं वापरायचं, कुठल्या टेन्समध्ये वापरायचं, असे एक ना अनेक कितीही प्रश्न असू द्यात, आपली जी टेन्सची सिरीज आहे ती तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा. त्यामध्ये आपण अगदी बेसिकपासून डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ओके, सो इज हे काय आहे, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आपल्याला आपल्या कीवर्डमध्ये मिळालेलं आहे. आता आपण बघणार आहे की या ठिकाणी मला सिंग्युलर ऑप्शन कोणता आहे. दे हे प्रोनाउन अनेक वचन दाखवतं, त्यामुळे हे आन्सर आपलं नसणार आहे. हे तुम्ही 100% लक्षात ठेवायचं आणि हा ऑप्शन अगदी सुरुवातीला एलिमिनेट करून टाकायचा. ओके, ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक काय असते, एलिमिनेट करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत लागते असं नाही.
तुम्ही खूप सहज ऑप्शन एलिमिनेट करू शकता. फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. तुम्हाला प्रश्न वाचल्या वाचल्या कळलं पाहिजे की माझा कोणता ऑप्शन इथे गरजेचा नाही. आणि राहिलेल्या 2 ऑप्शन्समध्ये तुम्हाला विचार करायला वेळ मिळतो. त्यामुळे आणि तुमची जी ॲक्युरेसी असते त्याची पण तुमची प्रोबॅबिलिटी वाढते. त्यामुळे ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक फॉलो करा. ओके, ठीक आहे. तर आता इथे आपण हा कीवर्ड आपल्याला सापडला, त्यामुळे आपण दे हा शब्द कट करत आहोत. बाकीचे आता आपल्याकडे ऑप्शन राहतात इट, शी आणि इट्स. या ठिकाणी आत्ताच आपण बघितलं की इट्स हे काय आहे, पॉझेसिव्ह प्रोनाऊन आहे, बरोबर. इथे आपल्याला ज्या वेळेस हे प्रोनाऊन वापरायचं आहे ते इथे आपण नॉमिनेटिव्ह केसमध्ये वापरणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण तिथे पॉझेसिव्ह केस दाखवतच नाहीये. आपल्याला इथे त्या आर्मीनी कृती केली असं दाखवायचं आहे. त्यामुळे नॉमिनेटिव्ह केसमधलं प्रोनाऊन आपल्याला शोधायचं आहे. ओके, त्यामुळे आपण इट्स हा प्रोनाऊन सुद्धा इथून किंवा हा ऑप्शन सुद्धा आपण एलिमिनेट करून टाकूयात. आता आपल्याकडे 2च ऑप्शन राहत आहेत, इट किंवा मग शी. आणि आर्मी हे काय आहे, कलेक्टिव्ह नाऊन. ठीक आहे, आता ॲक्च्युली कुठला रूल अप्लाय करायचा हे मी सांगते. ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक जी आहे ती थोडीशी कॉमन सेन्सवर काम करते. तुमच्याकडे प्रश्न टॅकल करण्यासाठी बऱ्यापैकी हे स्किल्स असावे लागतात. उत्तर माहिती नाही आहे, नियम कोणता वापरायचा, कुठला नियम इथे अप्लाय करायचा हेच आम्हाला लक्षात राहत नाही, असं खूप जण म्हणतात. ठीक आहे, नियम माहिती नसेल तरीही तुम्ही हा प्रश्न सोडवू शकत आहात. इथे कुठला रूल अप्लाय करायचा ते आपण बघूयात आता. आर्मी हे काय आहे, कलेक्टिव्ह नाऊन. ओके, कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे काय, एखाद्या समूहाबद्दल आपण त्या गोष्टीसाठी एक दिलेलं नाव असतं, त्याला आपण म्हणतो कलेक्टिव्ह नाऊन. नाऊनच्या लेक्चरमध्ये हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके, आणि आर्मी हा जो कलेक्टिव्ह नाऊन आहे यासाठी आपल्याला इट हे प्रोनाऊन वापरावं लागेल. आपला नियम असा सांगतो की कुठल्याही कलेक्टिव्ह नाऊनसाठी ज्यावेळेस आपण त्याला एक सिंगल युनिट म्हणून कन्सिडर करतो, हा इथे खूप महत्त्वाचा नियम आहे. आपण एखाद्या कलेक्टिव्ह नाऊनला ॲज अ सिंगल युनिट, एक समूह, एक संच म्हणून कन्सिडर करतो, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी इट हे प्रोनाऊन वापरणं गरजेचं असतं. मग आता हे जे आपण रूल कुठला अप्लाय करायचं बघितलं, या एक्सप्लेनेशनवरून आपल्याला आपला आन्सर मिळाला आहे. ऑप्शन बी हे आपला आन्सर असेल. सेंटेन्स काय होईल, द आर्मी इज इन रिवॉल्ट अँड इट अरेस्टेड द जनरल. ओके, त्यामुळे आपल्याला आपलं आन्सर मिळालेलं आहे. क्वेश्चन नंबर 243चा आन्सर काय आहे, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघूयात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 244. चूज द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक. द ज्युरी वर डिवायडेड इन डॅश ओपिनियन्स. आता या क्वेश्चनमध्ये आपला कीवर्ड काय आहे, डिवायडेड. मी मगाशी काय सांगितलं, ज्यावेळेस आपण एखादं कलेक्टिव्ह नाऊन एक सिंगल युनिट, एक सिंगल एंटिटी म्हणून वापरतो, त्यावेळेस आपण त्याला कलेक्टिव्हली एक समूह म्हणून इट हे प्रोनाऊन वापरतो, बरोबर. या ठिकाणी आपलं कलेक्टिव्ह नाऊन कोणतं आहे, ज्युरी. बरं, ज्युरी म्हणजे काय, न्यायाधीशांचा समूह. ठीक आहे, त्यांचं एक पॅनल असतं, त्याला आपण ज्युरी म्हणतो. आपल्याला असं म्हणायचं आहे की जे न्यायाधीश होते ते त्यांच्या ओपिनियन्समध्ये, त्यांच्या निर्णय देताना त्यांच्या मतांमध्ये भिन्नता होती आणि ते इथे एक युनिट म्हणून काम करत नाही आहेत, ते विभागले गेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला त्यांना इथे सिंगल युनिट कन्सिडर करता येईल का, नाही. तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजावा म्हणून मी एक एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल 5 ज्युरी आहेत, म्हणजे एक पॅनल आहे ज्यामध्ये 5 न्यायाधीश काम करत आहेत. त्यांच्यापैकी 3 जण जे आहेत ते त्या डिसिजनच्या फेवरमध्ये आहेत आणि 2 जण जे आहेत ते त्या डिसिजनच्या अगेन्स्ट आहेत. ओके, म्हणजे इथे आपल्याला काय लक्षात येत आहे की 5 जणांनी युनॅनिमसली, एकमताने तो निर्णय दिलेला नाही. इथे त्यांचं डिव्हिजन झालेलं आहे, विभागणी झालेली आहे. ठीक आहे, त्यामुळे ही त्यांची मतांतरं जी आहेत, मतांमध्ये जी काही भिन्नता आहे ते आपल्याला क्लिअरली दाखवतात की हे आता 5 जण सिंगल युनिट म्हणून काम करत नाहीत. त्यामुळे हा एक महत्त्वाचा नियम आहे. आपला रूल काय सांगतो की जर एखादं कलेक्टिव्ह नाऊन एक सिंगल युनिट म्हणून काम करत असेल तर आपण त्या ठिकाणी इट हे प्रोनाऊन वापरतो. पण जर ते एकत्रपणे काम करत नाही आहेत, सिंगल म्हणून आपण त्याला कन्सिडर करत नसू, तर आपल्याला तिथे प्लुरल प्रोनाऊन वापरावं लागेल. ओके, हा आपला खूप महत्त्वाचा नियम आहे. तुम्ही नोट्स काढायला सुरुवात करा. लेक्चर ज्यावेळेस आपलं असतं त्यावेळेस जे महत्त्वाचे रूल्स आहेत ते तुम्ही आता एका वहीमध्ये लिहून घ्यायला सुरुवात करा. या ठिकाणी आपण जे प्लुरल प्रोनाऊन नाहीत ते सुरुवातीला एलिमिनेट करूयात आणि मग इट आणि शी हे दोन्हीही ऑप्शन्स आपले एलिमिनेट होतात. आता देअर वापरायचं की अवर वापरायचं. मग अशी दोन्हीकडे आपण बघितलं की पॉझेसिव्ह केस आहे, बरोबर, देअर आणि अवर.
पण आपल्याला काय म्हणायचं आहे की ज्युरी त्यांच्या मतांमध्ये विभागली गेली, त्यामुळे त्यांचं म्हणायचं असेल तर आपण तिथे देअर हे प्रोनाउन वापरणार. आवर म्हणजे आमचं, बरोबर. त्यामुळे इथे आपल्याला थर्ड पर्सन प्रोनाउन वापरणं गरजेचं होतं. क्वेश्चन नंबर 244चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. आय होप तुम्हाला हा रूल आवडला असेल. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आजच्या लेक्चरमधला आपला हा शेवटचा प्रश्न आहे. सेंटेन्स आहे द ॲक्ट्रेस अँड सिंगर इज अवॉइडिंग डॅश फिल्म प्रोड्युसर. ऑप्शन्स आहेत हर, देअर, हिज, इट्स. ओके, या प्रश्नाचं आपण ज्यावेळेस एक्सप्लेनेशन बघतोय एक लक्षात घ्यायचं, इथे आपल्याला 2 नाउन्स दिसत आहेत. म्हणजे ॲक्ट्रेस एक आहे आणि सिंगर आहे. बरं, आता जी ॲक्ट्रेस आहे ती सिंगर नसू शकते का? किंवा जी सिंगर आहे तीच ॲक्ट्रेस पण असू शकते ना. आता आलिया भट, श्रद्धा कपूर, परिणीती चोप्रा अशा कितीतरी ॲक्ट्रेसेस आहेत की ज्या सिंगरसुद्धा आहेत, बरोबर. मग आता आपल्याला इथे एका व्यक्तीबद्दल बोललेलो आहोत की 2 वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल बोललोय हे कसं कळणार? परत एकदा, जी हुशार मुलं आहेत त्यांनी इथे इज हा शब्द ओळखला असेल, त्यानंतर त्यांनी ऑप्शन्स एलिमिनेट करायला सुरुवात पण केली असेल. आता तुम्हाला जर आर्टिकलचं लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर एकदा ते लेक्चर सिरीज बघून घ्या. ती लेक्चर सिरीजसुद्धा फॉलो करा. त्या ठिकाणी आपण एक नियम बघितला होता की अशी जी 2 नाउन्स असतात, अँड हे कंजंक्शन वापरून आपण 2 वेगळे नाउन्स वापरलेले आहेत. त्या ठिकाणी जर आपण एकदाच आर्टिकल दचा वापर केला किंवा इन जनरल एकदाच जर आपण आर्टिकल वापरलं तर आपण एका व्यक्तीबद्दल बोलत आहोत. ठीक आहे, एकाच व्यक्तीबद्दल बोलतो म्हणजे जी ॲक्ट्रेस आहे तीच सिंगर आहे. ठीक आहे, एकाच व्यक्तीबद्दल आपण बोलत असतो. इथे जर मी म्हटलं असतं द ॲक्ट्रेस अँड द सिंगर, तर मग इथे मला बाय डिफॉल्ट आर हे हेल्पिंग व्हर्ब वापरावं लागलं असतं आणि त्यानंतर मग इथे देअर हे प्रोनाउन वापरावं लागलं असतं. ओके, तुम्हाला हा नियम कळतोय का बघा. किंवा जर समजलं नाही तर व्हिडिओ थोडासा रिवाइंड करा आणि परत एकदा बघा, काही हरकत नाही. पण आपल्याला एक महत्त्वाचा नियम इथे कव्हर होत आहे, तो म्हणजे एकदाच आर्टिकल द वापरलेलं आहे त्यामुळे ही एकच व्यक्ती आहे हे आपल्याला कळलं. आणि दुसरा कीवर्ड आपल्यासाठी काय होता? इज हे हेल्पिंग व्हर्ब. हे करेक्ट आहे, इथे आपल्याला काही करेक्शनची गरज नाही, म्हणजे हे 100% बरोबर आहे. आपल्याला इथे काय फिलअप करायचं याच्यासाठी हा रेफरन्स आहे, आपला कीवर्ड आहे आपला. ऑप्शन्स जे आपले सिंग्युलर आहेत तेच आपण ठेवायचे आणि प्लुरल ऑप्शन एलिमिनेट करायचे. मग पहिल्यांदा देअर हे आपण काढून टाकूयात. इथे आपण क्लिअरली ॲक्ट्रेस म्हटलेलं आहे, म्हणजे ह्या नाउनचं जेंडर काय आहे? फिमेल. त्यामुळे आपल्याला इट किंवा हिज हे दोन्हीही ऑप्शन्स एलिमिनेट होतात आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आपल्याला मिळत आहे. क्वेश्चन नंबर 245चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे क्वेश्चन्स बघितले ते तुम्हाला आवडले असतील, त्यांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जे शिकलेलो आहोत त्या बेसिसवर आता आपला होमवर्क क्वेश्चन काय आहे ते बघूयात. आजचा आपला होमवर्क क्वेश्चन आहे, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सहज मिळेल. जर नाही मिळालं तर आपण ज्या ठिकाणी या प्रश्नाबद्दल डिस्कस केलेलं तो प्रश्न तुम्ही परत एकदा बघा, लेक्चर तुम्ही रिपीट बघा, पण तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचंच आहे हे थोडंसं लक्षात असू द्या. सेंटेन्स आहे किंवा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. सेंटेन्सेस आहेत ईशा इज माइन फ्रेंड, ऑप्शन बी आहे धिस बॅग इज युअर्स, आणि ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे बोथ ए अँड बी आर करेक्ट, आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबाव. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय असेल हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आता आपण ज्या परीक्षा देणार आहे, ज्या मुख्य परीक्षांसाठी आपण पात्र झालेलो आहोत त्या परीक्षांमध्ये आपल्याला नक्की यश मिळवायचं असेल तर तुम्ही ग्रामर सेंटर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण मी मगाशी म्हटलं तसं इंग्लिश विषय हा खूप स्कोरिंग विषय आहे आणि जरी तुमची आत्ता यावर्षीची कुठलंच टार्गेट नसेल, तुम्ही पुढच्या परीक्षांसाठी तयारी करत असाल तरी तुम्हाला भविष्यातल्या येणाऱ्या परीक्षांचा सुद्धा अभ्यास आत्ता करायला सुरुवात करावी लागेल. आणि त्यासाठी इंग्लिशची तयारी करण्यासाठी ग्रामर सेंटरला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.